नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये स्टाफ नर्स ही पदे मित्रांनो भरून घेतली जाणार आहेत। तर या जाहिरातीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला तो कुठे जाहिरात निघालेली आहे, त्याच्यामध्ये किती पदे असणार आहेत, त्यासाठी कोणत्या गोष्टी असणार आहेत, या सर्व गोष्टी आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पगार काय असणार आहे, तुम्हाला पात्रता कोणती असेल, वयोमर्यादा काय लागेल, किती पदे भरली जात आहेत आणि शेवटची तारीख किती असणार आहे। 4 ऑगस्ट फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे। तर बाकीच्या सर्व कोणत्या अटी लागणार आहेत, त्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरू करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ही 2025-26 साठी इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात क्रमांक पहिली असणार आहे, जिल्हा परिषद धाराशिव मध्ये तुमची ही पदभरती इथे केली जाणार आहे। NHM अंतर्गत ही पदभरती असणार आहे, म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तुमची इथे पदभरती करून घेतली जाणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदभरती मित्रांनो इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। तर चला आता आपण पाहून घेऊ की किती पदे कशा प्रकारे इथे भरली जाणार आहेत। तर बघा, पहिलं पद जे आहे ते स्टाफ नर्सचं पहिलं पद इथे असणार आहे। या जाहिरातीची PDF ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे, तिथून तुम्ही PDF सविस्तरपणे डाउनलोड करून पाहू शकता। तर बघा, स्टाफ नर्सचं हे पद भरून घेतलं जात आहे। पोस्टिंगचं प्लेस कोणतं असणार तर तुम्ही पाहू शकता, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। याच्यासाठी तुम्हाला एज लिमिट कोणती असणार आहे, ओपन कॅटेगरी उमेदवारांसाठी 38 वर्षापर्यंत एज लिमिट तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल आणि रिझर्व्ह कॅटेगरी उमेदवारांसाठी 43 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे। एकूण 34 पदे स्टाफ नर्स या पदाची इथे भरली जाणार आहेत। कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर बघा, ESC साठी 3 आहेत, EST साठी 1 आहे, BJA साठी 2 आहेत, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 8 आहेत, SCBC साठी 3 आहेत, EWS साठी 3 आहेत, ओपन साठी 12, अशी एकूण 34 पदे विद्यार्थी मित्रांनो ते भरली जात आहे। तर खूप मोठी जागा तुम्हाला धाराशिव जिल्हा परिषदे अंतर्गत तुम्हाला ते स्टाफ नर्स या पदासाठी पाहण्यासाठी भेटणार आहेत। याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन कोणत्या प्रकारची लागणार आहे, तर बघा JNM लागणार आहे, त्यासोबत तुम्हाला BSc नर्सिंग असेल आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे। तर JNM आणि BSc झालेला विद्यार्थी इथे या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। त्यानंतर तुम्हाला 20,000 रुपये दरमहा या पदासाठी पगार पण इथे दिला जाणार आहे। आता त्याच्यानंतर आहे आणखी एक 3ऱ्या क्रमांकाचं पद असणार आहे। याच्यामध्येच तुमचं परत स्टाफ नर्स फिमेलसाठी हे पद भरून घेतलं जाणार आहे। LHV अंतर्गत हे पद असणार आहे। याच्या प्लेस ऑफ पोस्टिंग असेल तुम्हाला अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर धाराशिव अंतर्गत तुमची पोस्टिंगचं प्लेस इथे असणार आहे। एज लिमिट इथे पण सेम तीच, ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी 38 वर्ष असेल आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 43 वर्षी एज लिमिट तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। या पदासाठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे आणि AWS उमेदवार इथे अर्ज करू शकणार। टोटल एकच जागा या पदासाठी रिक्त असणार आहे। JNM आणि BSc नर्सिंग विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकेल, त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे इथे रजिस्ट्रेशन पण इथे कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी पण तुम्हाला 20,000 रुपये एवढं मानधन दरमहा इथे मित्रांनो दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे बघा इथे पदे भरून घेतली जात आहेत। त्यानंतर आता तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुमची निवड प्रक्रिया ही 100 गुणाची असणार आहे। आता या 100 गुणाच्या निवड प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे तुम्हाला गुण दिले जाणार आहेत, तर पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग जे गुण असणार आहेत ते शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत। तर बघा, त्याचा फॉर्म्युला पण इथे दिलेला आहे। जर तुम्हाला 3rd इयरमध्ये म्हणजे शेवटच्या वर्षी जर तुम्हाला 100 गुण असतील तर त्याचे 50% केला तर तुम्हाला 50 गुण असे मॅक्झिमम घेता येणार आहेत। हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथे तुमचे 50% प्रमाणे इथे तुम्हाला घ्यावे लागणार आहे। आणि तुमच्या पदापेक्षा तुमच्याकडे जास्त शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त अधिकतम 20 गुण घेता येणार आहेत। आणि शेवटी तुम्हाला अनुभव असेल तर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास शासकीय असो किंवा खाजगी असो त्याचे तुम्हाला इथे 30 गुण मिळणार आहेत। तर प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला 6 गुण असे इथे दिले जाणार आहेत। एका वर्षाकरता 6 गुण, जास्तीत जास्त तुम्ही इथे 30 गुण येथे ऍड करू शकता, म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव तुम्ही इथे जोडू शकता। अशा प्रकारे एकूण 100 गुण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत। त्यानंतर तुमची 100 गुणाची निवड प्रक्रिया आणि त्याच्यामध्येच तुमचं इथे
मेरिट लिस्ट तयार करून तुमचे इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत त्या पण आता इथे आपण पाहून घेऊत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही शुल्क पण इथे आकारले जात आहे. अर्ज शुल्क आता ती कशा प्रकारे असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये ही फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये ही फीस तुम्हाला इथे आकारली जात आहेत. आता ही जी फीस असणार तुम्हाला डिमांड ड्राफ्ट स्वरूपात इथे भरावी लागणार आहे. आणि हा जो डिमांड ड्राफ्ट असेल विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा असायला पाहिजे, म्हणजे नॅशनल बँकेचा, जसं की स्टेट बँक असेल, पोस्ट पेमेंट बँक असेल, अशा बँकेचा तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट इथे जोडावा लागणार आहे. आणि हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD ओदर प्रोग्राम या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट इथे काढावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 100 रुपयाचा इथे डिमांड ड्राफ्ट असा हा लागणार आहे. आता त्याच्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला इथे कुठे तुम्हाला अर्ज सादर करण्यात येणार आहे आणि शेवटची दिनांक काय असणार आहे. तर शेवटची दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो 4 ऑगस्ट ही शेवटची तारीख तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे असणार आहे. 4 तारखेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. सायंकाळी 6:15 तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता असणार आहे. जिल्हा अर्ज करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नावे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मारवाडी गल्ली धाराशिव 413501 इथे सादर करायचे तुम्हाला अर्ज. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज इथे भरावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर शेवटी अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. आणि शेवटी बघा तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना हा इंग्लिशमध्ये इथे पुरवलेला आहे. तर सर्वांनी हाच नमुना इथे डाउनलोड करून तुम्हाला भरायचा आहे. या अर्जाचा नमुना जो असेल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अर्जाची लिंक दिलेली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही हा अर्जाचा नमुना इथे डाउनलोड करून घेऊ शकता. दुसरा कोणताही अर्जाचा नमुना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जोडायचा नाही, हाच दिलेला आहे. तर सर्वांनी हाच इथे नमुना जोडून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ते फोटो भरायचा आहे, तुमची कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात, बाकीची सर्व माहिती, ब्लड ग्रुप, जेंडर, जे काही गोष्टी असतील तुमचे ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ते भराव्या लागणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा ही शेवटी आरोग्य विभागाअंतर्गत धाराशिव मधील ही जाहिरात तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघा जवळपास 34 पदे भरली जात आहेत. 34 पदे जी असणार ती स्टाफ नर्स मध्ये असणार आहेत नॉर्मली, आणि दुसरं पद जे आहे ते पण स्टाफ नर्स असेल ते असणार आहे LHV मध्ये तुमचं पद असणार आहे. यासाठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे. एकूण अशी 35 पदे स्टाफ नर्स या पदासाठी भरून घेतली जात आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. 4 तारीख ही शेवटची तारीख इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी. तर सर्वांनी इथे अर्ज करायचा आहे. खूप चांगल्या जागा इथे सर्वांसाठी असणार आहेत. शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन जाहिरातीचे अपडेट सर्वात अगोदर भेटत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.